छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले माझे सहकारी उदय सामंत साहेब, राहुलजी शेवाळे, खासदार संदीप पाटील भुमरे, विलास पारकरजी, राजेंद्र जंजाळ, प्रतिभाताई जगताप, सर्वच मान्यवर पदाधिकारी, उपस्थित शिवसैनिक बंधू भगिनींनो, गेल्या अर्धा एक तासापासून आपण या सभागृहामध्ये पाहतायत, ऐकतायत आणि सगळे सिरियस झाल्यासारखं वाटतंय। असा प्रकार आपल्याकडं पहिल्यांदाच होतोय। एक तर BLA काय, BLA 1 काय, BLA 2 काय, हा सगळा किचकट ज्याला अभ्यास म्हणतात तो आपल्या कदाचित डोक्याच्या थोडासा वर जायचा प्रयत्न करतोय। आपल्याला एकच माहिती होतं की आपल्याला निवडणुका आल्या, जय भवानी जय शिवाजी चलो, आणि त्या जोशामध्ये त्या जल्लोषामध्येच निवडणुका आजपर्यंत आपल्या पार पडत आलेल्या। भगवा झेंडा हातात घेतला, शिवसेना प्रमुखाचं नाव घेतलं आणि एकदा जर आपण कामाला भिडलो, मुळामध्ये आपला शिवसैनिक हा प्रत्येक दिवशी प्रत्येकाच्या टचमध्ये असतो। म्हणून त्याला असं वाटतं की हे सर्व मतदार आपले पक्के आहेत आणि आपल्याला काही टेन्शन पण नाही। आणि मग जो काही उमेदवार असतो, जो कोणी कार्यकर्ता असतो, जो काही पदाधिकारी असतो, त्याला तो तिथलचा स्थानिक कार्यकर्ता सांगत असतो, साहेब चिंता करू नका, माझा वाढ तुम्ही टेन्शनच घेऊ नका, 90% मतदार तर आपलेच आहेत, 10-15% इकडे तिकडे जातील। ही आपली फॅशन झालेली नाही, ही आपली स्ट्रॅटेजी झालेली दरवेळेला तुम्ही पाहिलेली। परंतु आता राजकारणाची दिशा बदलत चाललेली आहे, लोकांमध्ये वेगळा एक अवेअरनेस आलेला आहे। दरवेळेला तुम्ही पाहिलं, निवडणुकीच्या पूर्वी एक सरकारची जाहिरात येत असते, मतदान माझा हक्क आहे, तुम्ही बजावणारच। सगळेजण जाहिरात पाहतात, सरकारी जाहिरात असते। आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या दिवशी मतदान व्हायचं असतं त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जेव्हा आपण विचारत असतो, एकमेकाला विचारत असतो, किती टक्के मतदान झालं, किती टक्के मतदान झालं, ते 40, 45, 50 करत 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 कसे तरी 55% आपण जातो, फार झालं 60%पर्यंत। मग त्यावेळेला प्रश्न असा उपस्थित होतो की हे 60% पर्यंत मतदान झालं तर 40% मतदान गेलं कुठं? मी तर ह्याही गल्लीत गेलो होतो, त्याही गल्लीत गेलो होतो, त्याही गल्लीत गेलो होतो, परंतु 40% मतदान मायनस होतं कुठं? आणि मग हे सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत त्या टायमाला त्या 60% मतदानावर त्या उमेदवाराचं असलेलं भवितव्य। मग आपण कॅल्क्युलेशन करतो की हा किती मताने निवडून येणार आहे, का पडणार आहे, का काय होणार आहे, सगळं कॅल्क्युलेशन आपलं त्या टायमाला सुरू होतं। मी हे यासाठी सांगतो की आता तुम्ही मतदानाची टक्केवारी पश्चिम बंगालची पाहिली, 92%, 93%, किती 93%, अशी टक्केवारीचे आकडे कधी तुम्ही ऐकले होते का? कधीच नव्हतं ऐकले। एवढं मतदान कसं होऊ शकतं? परंतु त्या राज्यामध्ये 92 लाख मतदान कमी झालं। जेव्हा 92 लाख मतदान जेव्हा त्या यादीमधून कट होतं, त्याच्यामुळे असलेली टक्केवारी ही ऑटोमॅटिक वाढली गेली। आता ही टक्केवारी कुणाची होती तुम्हाला सांगायची गरज नाही, ते सगळे बांगलादेशी होते किंवा इतरचे होते।
मी पण निवडणूक लढत असताना किंवा उदय सामंत निवडणूक लढत असताना भुमरे साहेब असतील, राहुल शेवाळे असतील, आम्ही सुद्धा निवडणूक लढवताना आमच्याकडे असे काही प्रभाग असतात. आता माझं उदाहरण घेऊ आपण. पश्चिम मतदारसंघामध्ये आपण दौलताबाद पासून सुरुवात करतो. जेव्हा मधला पट्टा यायला सुरुवात होते, सादतनगर सिल्क मिल कॉलनी वगैरे जो पट्टा आहे आपल्याकडे, लोकसंख्या किती माहिती? 15,000. लोकसंख्या जर 15,000 असतील तर मतदार किती असले पाहिजे? किमान ते 8 ते 9,000 असले पाहिजे. कारण की लहान मुलं हे त्याच्यात काउंट केलं जात नाही, ते लोकसंख्येमध्ये काउंट केलं जातं. म्हणजे 18च्या खाली जी असलेली ती संख्या असते ती सुद्धा जास्त असते. एका घरामध्ये 4-4, 5-5 असतात, त्यातले सगळे कमी वयाचे बी असतीलच का नाही. परंतु जेव्हा मतदान होतं त्या टायमाला लोकसंख्या 15,000 आणि मतदान होतं 14,000. मग मला त्या टायमाला ते मतदान कम्प्लिटली 100% अगेन्स्ट मध्ये असतं माझ्या. म्हणजे तिथलचं एखादा 2 चुकून जर त्याचं बटन दाबले गेलं असेल तर ते मतदान आपल्याला होतं. मग हे 14,000 मतदान कट करण्यासाठी मला एक तर पहिल्याच्या टप्प्यामध्ये लीड घ्यावी लागते किंवा मागचा टप्पा असेल त्याच्यात मला लीड पाहिजे असतं. हे मी एक उदाहरण यासाठी सांगितलं की हे जे काही आता आपण जे काही चालवलेली मोहीम जी आहे ती मोहीमचं कारणच एक आहे की जे चुकीचे मतदान आहे ते एक तर कट करायला पाहिजे. काही ठिकाणी असं होतंय, आपल्याला हे जाणीव आहे, परंतु त्या ठिकाणी मुळामध्ये ताकद लावून एन केन प्रकारे आपल्याला कोणत्याही आयडियाज लावून मतदान हे कट करून घेतलं पाहिजे. अहो एक लक्षात घ्या, आपण महाराष्ट्राचे राज्यकर्ते, तो ओएसी तिकडून येतो इथं ऍप दाखवतो, पाहिलं ना तुम्ही सर्वांनी. म्हणजे ज्यांना सत्ता कधी येईल हे माहित नाहीये, येणारच नाही हे त्यांना माहितीये. परंतु माझ्या महाराष्ट्राच्या ह्याच्यातल्या ऍपची तयारी त्यांनी केलेली, इथं सर्व नगरसेवकाला बोलून त्यांनी दाखवलं की नाही दाखवलं. आपल्याकडे बीएलओ नेमायचे, 1 नेमायचं का 2 नेमायचं, का कुणी नेमायचं, कसं नेमायचं, हाच पाहिजे का तोच पाहिजे, याच्यावर चर्चा आपली चालू आहे. त्यांचं ऍप पण तयार आहे, त्याची कार्यशाळाही झाली. मग एखादा माणूस जर असं काम करत असेल तर माझ्या दृष्टिकोनातून त्याचंही सुद्धा कौतुक केलं पाहिजे. तुम्हाला जमत नाही ना, त्याने करून दाखवलं का नाही? जो इथं राहत नाही, ज्याचा काही संबंध नाही, तो तिथून येतो, हैदराबादमधून येतो, इथं ऍप दाखवतो आणि कार्यकर्त्याला कामाला लावतो. उद्या जर ती संख्या वाढली तर तुमचं काय होणार आहे? त्याच्यामध्ये जर त्यांनी आणखीन नावं जर ऍड केले, ती यादी आणखीन 22 वर्ष राहणार आहे. सांगायला सोपं असतं, प्रदीप जयस्वाल इतक्या मताने निवडून आला, ह्या मताचं असं डिव्हिजन झालं, अतुल सावे इतक्या मताने निवडून आला, बरं झालं इथं एवढ्या मताचं डिव्हिजन झालं म्हणून तो 6,000ने आला, तो 5,000ने आला, तो 8,000ने आला. गॅप किती? इतकाच आहे ना. आणि तो गॅप जर भरला गेला तर शहरामध्ये आपण ह्या राज्याचा जरी विचार करत असलो तर आपल्या शहरामध्ये आपल्याला काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. मी एक नवीन पद्धत सावंत साहेबांनी सुरू केलेली, काम असो पण असो, दर रविवारी कार्यकर्त्यांनी चहाला यायचं माझ्याकडे, गप्पा मारायच्यात, काहीच बोलायचं नाही एकमेकांशी. काही पक्षाचं काम नाही, काही नाही, तुम्ही या चहा प्या, नाश्ता करा, जा. ही सिस्टीम मी सुरू केलेली मुद्दाम. आपल्याला काही गोष्टी ह्या स्वतःच आपल्यामध्ये आणाव्या लागतील. आपण इतर पक्षाला नावं ठेवण्यापेक्षा किंवा इतर पक्षाचं सगळं सांगण्यापेक्षा आपण काय करतो याला महत्व आहे. मी जनगणना सुद्धा सांगेन, दर आठवड्याला एक व्हीसी झाली पाहिजे. तुमच्याकडे जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाची एक व्हीसी झालीच पाहिजे, म्हणजे झालीच पाहिजे. सगळ्यावरती लिंक देऊन दर आठवड्याला एक ती व्हीसी घ्यायला सुरुवात करा. भाजपमध्ये काय होतंय की त्यांच्याकडे इतक्या विंग आहेत ना, त्या विंग मोजता 150 तर विंगच असतील त्यांच्या. कोणत्याही त्या कार्यकर्त्याला विचारतो तो काय म्हणतो, साहेब काय सांगा तुम्हाला इतकं पक्षाचं काम असतं ना, बीजे कसं ठेवून कसं काम करून घ्यायचं हे त्यांच्याकडे तंत्र, तर त्याला वाईट म्हणायचं काही कारणच नाही ना.
आपण का करू शकत नाही, तर ती सुरुवात आपण करायला पाहिजे. खासदारांनी शब्द दिलेला आहे 15 दिवसाचा. तो शब्द त्यांचा नाही, तो शब्द आपला आहे, आपला सर्वांचा आहे, आणि तो परिपूर्ण झाला पाहिजे. ही जबाबदारी तुमची आमची. नसेल होत तर आताही सांगा. उद्याचा आपण आपल्या चेहऱ्यावर कधी प्रश्नचिन्ह असता कामा नये. आपण पक्षाचं काम करत असताना हे सगळ्या गोष्टी करतोच आहे, परंतु हे सगळ्यात मोठी महत्वाची जबाबदारी यासाठी आहे की आपल्याला नेमकं कळेल तरी ना. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, रोज आम्ही आधार कार्डावर सह्या करतो ना, त्याचे पर्सेंटेज जर पाहिले ना, कुणाचे आधार कार्ड किती जातात आमच्या लक्षात येतं आपण किती मागावं. लोकप्रतिनिधी आम्हाला सह्या करावं लागतात. नोंदणी रोज होते त्यांची, आपली नोंदणी नाही होत. माझ्याकडे तर आम्ही आमच्या मतदारसंघात काम करत असताना एखाद्या ठिकाणचा माणूस येतो, साहेब आमच्याकडचा रस्ता नाही झाला, या रस्त्याला तुम्ही आता केलं पाहिजे, आम्ही 4 महिन्यापासून चक्रा मारतो. काय आलेला असतो 2 वेळाच, पण सांगतो 4 महिन्यापासून चक्रा मारतोय. बरोबर, करून टाकू. सहज जर प्रश्न विचारला की तुमच्याकडे टोटल किती लोक आहेत, हो साहेब सोसायटीला मोठी आहे, 1200 लोक राहतात. अच्छा, 1200 लोक राहतात, मतदार किती? नाही, ते थोडेसे बाकी आहे नोंदणी करायचं, ते तिकडे आहे, ते तिकडे आहे, ते तिकडे आहे. त्या 1200 लोकांमध्ये म्हणजे याच्यामध्ये 300 ते 350 लोक असतात मतदार. म्हणजे आपला देशू काय, किती लांबपर्यंत आहे आपण, किती मागं आहेत आपण. अनेक मोठमोठ्या सोसायट्या बघा. अरे हे तुम्हाला तुमच्या सगळ्या फ्युचरसाठी कामाचं आहे. नोंदणी करणं म्हणजे हा उद्देश तेवढ्यापुरता मर्यादित नाहीये. तुमचं सगळं आधार लिंकच्या साठी सगळं लिंकिंग जे होणार आहे, ते बँकेचं असेल, पासपोर्ट असेल, काय सर्व शाळेचा ऍड्रेस असेल, एमएससीबीचा ऍड्रेस असेल, रजिस्ट्रीचा ऍड्रेस, सगळं एका ठिकाणी लिंक होणार आहे. आणि त्यासाठी ते मतदार तुम्हाला ही नोंदणी करणं गरजेचं आहे. मुळामध्ये जे लोक अनधिकृत आहेत, मी अनेक वेळेला पाहतो. आमचं पंढरपूरचं इलेक्शन झालं, बजाजनगरचं इलेक्शन झालं, 15 बसेस बाहेरून भरून आल्या. गोंडवला माहिती आहे, तो बसलेला 15 बसेस बाहेरून भरून येतात. म्हणजे ते मतदार आले कसे काय तिथं, यादीमध्ये कसे आले होते, ऑब्जेक्शन कसं घ्यायचं? जर तुमचं नाव मतदार यादीमध्ये आणि तुमच्या हातामध्ये आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड आहे, तुम्हाला विरोध कसा करायचा? हे बोगसगिरीचे कामं कलेक्टर ऑफिसमध्ये होतात. तुमच्या माहितीचं सांगतो, हे अनेक इलेक्शन आम्ही लढताना हे सगळं अनुभवतोय. एक टेंडर निघतं कलेक्टर ऑफिसमध्ये, मुद्दाम सांगतो तुम्हाला हे का करायचंय, त्याच्या मागचं कारण आहे. ते कलेक्टर ऑफिसमध्ये एक मतदार नोंदणीचं टेंडर निघतं. टेंडर निघल्यानंतर साहजिक काही एजन्सी असतात, बा आम्हाला ते टेंडर मिळालं, मतदार नोंदणी आणि ते याद्या छापण्याचं. किती बिल जायला पाहिजे टेंडर? 10%, 5%, 20%, 25%, 80% बिल जातं. म्हणजे जर कलेक्टर ऑफिसने जर ₹1 जर त्याची प्राइस ठेवली असेल, त्या छापायचं किंवा त्या सगळ्या सर्वेचा ₹1 जर ठेवला असेल, तर समोरचा माणूस म्हणतो मी 20 पैशात करतो. कसं शक्य आहे? कागदाला पैसे लागतात का नाही, सर्वेला पैसे लागतात का नाही, मॅन पॉवर लागतो का नाही, मग हे 20 पैशात कसं करतो? कसं शक्य आहे? मग आपल्यासारखे लोक म्हणतात आपण कुठं काम करणार आहे काय, ₹1 20 पैसे असेल तर सांग, 20 पैसे थोडी जाणार आहे. पण ही प्रॅक्टिस असते. 20 पैशामध्ये काम घेऊन लाखो रुपये त्यात कमवले जातात. त्याचं एक वेगळं तंत्र आहे. याद्या बदलतात कशा, याद्या ऍड कशा होतात, हाच तर सगळा खेळ करतात ते. आणि तो याद्या बनवणारा छापणारा कोण आहे, एकदा कधीतरी चौकशी करा. आपला एखाद्या 2 सोडून बाकी सगळे सांगायची गरज नाही. म्हणून त्याच्याकडे आता लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, हे काम थोडं किचकट जरी वाटत असलं तरी हे आपल्यासाठी महत्वाचं आहे, आपल्या मुलांसाठी महत्वाचं आहे, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी महत्वाचं आहे. चिंता करू नका, बाकीचं सगळं चालत राहील, राजकारणामध्ये सगळं चालत राहील. परंतु जोपर्यंत खऱ्या अर्थानं बेसमध्ये आपण जात नाही ना, ग्राउंड लेवलला घुसत नाही ना,
तोपर्यंत आपल्याला काही कळणारच नाही. मग आपण किती घोषणा करा, किती चांगले भाषणं करा, किती लोकांना समजावा, अरे मतदार जर तुमच्याकडे नसेल किंवा यादीतली माहिती तुमच्याकडे नसेल तर त्या बोलण्याला अर्थ काय आहे? ते तिथपर्यंतच मर्यादित आहे. नाही चांगलं भाषण केलं, नाही आपण चांगला प्रचार केला, चांगली रॅली काढली, पण शेवट काय झाला? मग इतर लोक जेव्हा डोकं वर काढायला लागतात त्या टायमाला आपल्याला त्याची जाणीव होते. म्हणून सगळ्याला विनंती, आजची ही मीटिंग मुद्दाम सिरियस यासाठी आहे की हे काम एकनाथ शिंदे साहेबांनी मनावर घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी जाऊन हे काम करायला आज सुरुवात केलेली आहे. आपल्याला सगळीकडे फिरायचंय. तुम्हालाही सांगतो, आता हे निवडणूक आता 4 वर्ष नाहीत, 3 वर्ष 4 वर्ष. तुम्हाला जे काही आता मदत करायची तो नंतर आपण मेळावा घेऊ त्या टायमाला मी सांगेन काय काय करायचं. कार्यकर्त्याला आता उभं करायचं हे 3-4 वर्ष आपल्याकडे आहे. त्याला कसं उभं करायचं त्याच्यानंतर विलास पारकरजींना आम्ही सर्वजण बसून नंतर आपण एक मेळाव्यामध्ये घोषणा करून त्याच्यात सगळं काय ते मदत सुरू होईल त्यानंतरचा भाग आहे ते करूच करू. या ठिकाणी उपमहापौर जंजाळ आहेत, नगरसेवक आहेत, त्यांना एक सांगतो, पक्षाचं काम या सगळं बीएलओ वगैरे हे सगळं झाल्यानंतर पक्षाच्या कामाला सुद्धा त्याच पद्धतीने गती द्या. कोणी तुम्हाला सांगत असेल उनका अतिक्रमण उनका क्यों नाही तोडते हमारा क्यों, मी विषयांतर यासाठी करतोय की हे सुद्धा आपल्याला त्याचबरोबर गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादाचा नारा हा कायमस्वरूपी शिक्का जो शिवसेनेने तिथं रुजवलेला आहे तो कायम राहिला पाहिजे. त्यांनी सांगितलं नाही उनके ऐसा है तो उनके भी तोडो हमारे भी तोडो. चॅलेंज जगाना ओपन. आपले 10% असेल तर त्यांचे 90% अतिक्रमण आहे आणि पाडायला सुरुवात करा. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी. आव्हान द्यायला सुरुवात करायची. आता काही मागा पुढे पाहिजे नाही कोणाला. दाखवा तुम्हाला एक चार्ट, कोणता एरिया घ्या, बसा माझ्या समोर, सांगा टॅक्स पेअर किती तिथे, परमिशन किती लोकांचे आहेत, गुंडेवारी किती लोकांची आहे, यादी काढायला सुरुवात करा. एकदा आव्हानाला प्रति आव्हान द्यायला आपण जेव्हा सुरू करू ना हे पळतीभूत थोडी होऊन जाईल. हेच लोक आपल्या समोर येऊन नतमस्तक होतील, ही एवढी माझी गॅरंटी. आता आपल्याला विकासाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी जो आपल्याला धडा दिलेला आहे त्याला त्या स्पीडने पुढे घेऊन जायचं. नंतर कधीतरी या विषयावर आपण बोलू, नंतर हे जिल्ह्याच्या राजकारणावर बोलू, असलेल्या इतरांच्या आक्रमणाबद्दल बोलू. परंतु आजची बैठक ही महत्वाची यासाठी आहे की बेसिक जोपर्यंत आपली फौज, आपली यादी, आपली संघटना जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत बाकी गोष्टीला जास्त महत्व दिले जात नाही. पहिलं आपला घर आपण बचाएंगे, बाद में इतर से लढेंगे, नंतर इतरांबरोबर लढू. म्हणून याच्यानंतर आता गंगापूरला जायचंय, वैजापूरला जायचंय. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, तुम्हाला काही वेळेला जे काही वाटतं हे करताना आम्हाला काम करताना ही अडचण येते, स्पष्टपणे सांगा. ज्या ठिकाणी तुम्हाला मदत लागेल त्या ठिकाणी ती मदत केली जाईल. जशी मदत लागेल ती मदत तुम्हाला केली जाईल. जे आम्ही पदाधिकारी, खासदार असतील, पदाधिकारी असतील, आम्ही सर्वजण ती मदत तुम्हाला करायला मागे पुढे पाहणार नाही. फक्त अडचणी आहेत ते सांगा. अडचणी आहेत म्हणून केलं नाही असं उत्तर कृपया देऊ नका. पुन्हा आजच्या या बैठकीला, इतक्या शिस्तप्रिय बैठकीला तुम्ही उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं इतके शांतपणे बसलेले आहेत, तुमचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. पुन्हा पुढच्या वेळेला 15 दिवसानंतर उदय सामंत साहेबांनी हे सगळे येणार आहेत. हे माणसं दिसतात तसे सोपे नाहीयेत. यांना सुद्धा शिंदे साहेब जाब विचारतात. आणि जेव्हा ते जाब विचारतात तर यांचा बी अधिकार होतो, तर त्यांनी आपल्याला जाब विचारला पाहिजे. म्हणून आपण त्याच पद्धतीने कामाला लागूया. 15 दिवसामध्ये त्यांना निश्चित चांगला रिझल्ट देऊ एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.